ओबी कास्ट आहे, ओबीला बिहारमध्ये रजक म्हणतात, ते एस टीमध्ये आहे, तेली कास्ट हिमाचल प्रदेशमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे. तर अशा अनेक जातींचे समूह हा ओबीसी एस टी आहे. तर RSSला जे वाटलं जात आहे की फक्त उदाहरण देतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या माध्यमातून SC/ST जे समाज आहे त्यांनी आपले हक्क आणि अधिकार बनवण्यासाठी जो काही बजेट मिळतो तोही बजेट त्यांना पूर्ण मिळत नाही, परंतु आज घडीला 18,500 करोड रुपये शेड्यूल कास्टला बजेट मिळतो एका वर्षाला महाराष्ट्रात. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये ओबीसीला 3,600 करोड रुपये बजेट मिळते. तर याच्यावर तुम्ही समजू शकता, जर जातीय जनगणना झाली तर धोरण ठरवण्यासाठी, पॉलिसी ठरवण्यासाठी ती उपयोगी ठरेल. त्यासोबतच तुम्हाला हे माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकेचे इलेक्शन पेंडिंग आहे. हे का पेंडिंग आहे? तर सुप्रीम कोर्टाला डेटा पाहिजे आणि डेटा हा सर्वेक्षण किंवा जनगणनेतून मिळतो. त्यासोबतच बिहार जे राज्य आहे त्या बिहार राज्याने जनगणना करून पाहिजे, परंतु सुप्रीम कोर्टाने नाकारलं. तुम्हाला माहिती आहे सेन्सस ऍक्ट आहे, सेन्सस ऍक्टनुसार फक्त भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सेन्सस कमिशनरलाच ते अधिकार आहे. म्हणून आम्ही केंद्राकडे मागणी करतोय आणि राज्य सरकारला सुद्धा आग्रह करतोय की त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे एक पाऊल उचलावं आणि केंद्र सरकारला सांगावं की जनगणना झाली पाहिजे.